नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये। आता रक्षाबंधन आलेलं आहे आणि रक्षाबंधनासाठी आपल्याला काहीतरी स्वीट हवं असतं, तर मी आज तुमच्यासाठी घरात बनवलेल्या पेढ्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप सोपी आहे, झटपट बनते आणि अगदी कमी साहित्यात बनते, पटकन बनवून होईल। बाहेरचं काहीतरी खाऊ घालण्यापेक्षा घरातच या रक्षाबंधनला तुम्ही असे पेढे बनवून रक्षाबंधन सेलिब्रेशन करू शकता। चला तर मग बघूया आपण हे पेढे किती छान दिसतात बघा, अगदी आपण स्वीट मार्टमधून आणतो असे दिसतात। तर ही रेसिपी अजून आपण पाहूया, पण रेसिपी पाहण्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, म्हणजेच कविताज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, अगदी फ्रीमध्ये आहे ते। कविताज किचन समोरील सबस्क्राइबचं बटन दाबून रेड असतं ते ग्री करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्या रेसिपी तुम्ही सर्वांच्या आधी पाहू शकता। तर अशा प्रकारे सुंदर दिसणारे हे पेढे खूप कमी साहित्यात बनवलेले आहेत। चला तर मग बघूया आपण पेढे कसे बनवले ते। पेढे बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप छान मेल्ट झालं की आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप थंड दूध घालायचं आहे आणि मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यानुसार तुम्ही जर वापरलं तर पेढे तुमचे अगदीच छान बनतील, स्वीट मार्ट सारखे। 2 चमचे तूप आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून तूप आणि दूध एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे, गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही। आणि दूध आणि तूप मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। तर 1 कप दुधाला तुम्ही 2 कप मिल्क पावडर घाला। मेजरमेंटसाठी तुम्ही कोणतंही एक भांडं सिलेक्ट करा, त्याच्यानुसार तुम्ही मेजरमेंट घ्या, म्हणजे पेढे अगदी व्यवस्थित बनतात। तर मी इथं आपला जो चहाचा कप असतो तो वापरलेला आहे, जेणेकरून सर्वांनाच मेजरमेंटसाठी बरं पडेल। तर 1 कप दुधाला मी त्याच कपाने 2 कप मिल्क पावडर घातलेले आहे। मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता। आणि गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पेढ्यासाठीचं। तर हे 2 कप मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून गुठळ्या न करता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद ठेवूनच ही प्रोसेस करायची आहे, जेणेकरून गुठळ्या व्यवस्थित मिठल्या जातील। तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नंतरच गॅस ऑन करायचा आहे। तर बघा, मिल्क पावडर मिक्स करताच आपलं जे मिश्रण आहे थोडंसं असं क्रीमी झालेलं आहे। जर तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने जर गुठळ्या काढता येत नसतील तर तुम्ही असं विस्करच्या साहाय्यानेही गुठळ्या फोडू शकता। जास्त गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत, थोड्या राहिले तरी चालतील, परत त्या मेल्ट होतात। नंतर अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्स करून झाले की आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि नंतर हे मिश्रण आपल्याला गॅसवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तर विस्करच्या साहाय्याने अशा प्रकारे तुम्ही गुठळ्या मोडू शकता किंवा उलटण्याच्या साहाय्याने जर तुम्हाला करता येत असेल तरीही तुम्ही करू शकता। तर असे आपले बऱ्यापैकी गुठळ्या फोडून झालेल्या आहेत। तर आपण हे आता गॅस ऑन करून मिश्रण व्यवस्थित आपलं जे मावा मिळतो विकतचा तसं होईपर्यंत आपल्याला हे हलवून मिश्रण त्याचा मावा टाईप असं एक डो बनवून घ्यायचा आहे। तरच आपले पेढे छान क्रीमी आणि आपण जे स्वीट मार्टमधून आणतो पेढे तसे लागणार आहेत। तर गॅस ऑन करून हे सतत मिश्रण असं ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला त्याचं माव्यासारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अधूनमधून गुठळ्या फोडत हे मिश्रण हलवून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण सतत हलवत राहा, जेणेकरून मध्ये लागणार नाही। मिल्क पावडर असते त्याच्यामुळे मिश्रण आपलं खाली कढईला लागू शकतं। हे पहा, थोड्याच वेळात हे मिश्रण असे घट्टसर झालेलं आहे, माव्याचा आकार त्याला यायला लागलेला आहे। अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटाच्या आत हे मिश्रण अशा प्रकारे तयार होतं। खूप कमी वेळात हे पेढे बनतात, नक्की ट्राय करा ही रेसिपी। बघा, ह्या वेळेला तुम्ही रक्षाबंधनला घरातच असं स्वीट करून सर्वांना खाऊ घाला, खूप छान बनलेले आहेत पेढे, नक्की करून पहा। बघा, आपले हे माव्यासारखे मिश्रण तयार झालेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे।
हे पहा कढई सोडायला लागलेलं आहे मिश्रण, कढईला अजिबात चिटकत नाही आहे. तर हा आपला पेढ्यासाठीचा मावा तयार आहे, घरच्या घरी बनवलेला. किती सुंदर दिसतोय बघा, टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे. आता आपल्याला हे कढईमधून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि 20 मिनिटांसाठी याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मिश्रण सेट होण्यासाठी. 20 मिनिटानंतर हे मिश्रण आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या कपाने आपण मिल्क पावडर मोजलेली आणि दूध मोजलेलं त्याच कपाने पिठी साखर जी असते घालायची आहे त्याच्यामध्ये. तर पिठी साखर तुम्ही घरातही बनवू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालून अगदी फाईन पावडर त्याची करून घ्या. आणि त्याच्यामध्ये जो आपण मावा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये 2 कप मिल्क पावडरसाठी 1 कप साखर घालायची आहे आपल्याला आणि थोडीशी वेलची पावडर घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिश्रण जे आहे आपलं ते पूर्ण थंड करून घ्या. गरम मिश्रणामध्ये जर तुम्ही साखर घातली तर ते मिश्रण असं पातळसर होईल, पेढा बनवता येणार नाही असं मिश्रण तयार होईल. तर मिश्रण पूर्ण थंड करा आणि जर चुकून तुमच्याकडून गरम मिश्रणामध्ये साखर घातली गेली आणि मिश्रण जर पातळ झालं तर तुम्ही परत एकदा त्याला फ्रीजमध्ये ठेवा आणि परत बाहेर काढून पेढे तयार करा. तसेही छान बनतात पेढे, काही बिघडत वगैरे नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे मिश्रणाचा. आणि गोळा तयार करून झाला की हाताला तूप लावून घ्यायचं आहे पेढा बनवण्यासाठी. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या पेढ्यांना आकार व्यवस्थित येईल. आणि एकसारखे पेढे बनण्यासाठी अशा प्रकारे एक आता चमचा असतो आपल्या बघा चहा पावडरच्या किंवा साखरेच्या डब्यात, तर तो चमचा सेट घ्यायचा आणि त्याच्या मेजरमेंटनुसार पेढे तयार करायचे, म्हणजे तुमचे स्वीट मार्टसारखे एकसारखे पेढे तयार होतील, एक छोटा एक मोठा असं होणार नाही. तर अशा प्रकारे मी हा चमचा वापरलेला आहे. असा चमचा घेऊन तुम्ही प्रत्येक पेढ्याला तेवढंच मिश्रण घ्या आणि त्याचा असा पेढा तयार करून घ्या. हे पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे, अशा प्रकारे पेढा तयार करून घ्या. पेढा तयार करून झाला की त्याला असा व्यवस्थित गोल आकार करून झाला की मधून थोडासा आपल्याला प्रेस करून त्याला पेढ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यावर आपल्याला ड्रायफ्रूटचे काप लावायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपला पेढा अजूनच सुंदर दिसणार आहे. इथं मी पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्ही याच्यावर केशरी लावू शकता. आणि असे पेढे आपल्याला एकसारखे तयार करण्यासाठी एकाच चमच्याचा वापर करा, म्हणजे एकसारखे पेढे आपले तयार होतील. तर राहिलेल्या मिश्रणाचेही मी अशा प्रकारे सर्व पेढे तयार करून घेतलेले आहेत. किती सुंदर दिसतात बघा. आणि त्या चमच्याच्या सहाय्याने केल्यामुळे अगदी एकसारखे पेढे झालेले आहेत स्वीट मार्टसारखे. तर या रक्षाबंधनला किंवा कोणत्याही सणाला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा, फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अगदी फ्रीमध्ये आहे ते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.